वरती छानपैकी धाव गॅदर करतोय. विश्वास ऑफ द मार्क, धाव संख्या 1. चुरशीची लढाई, क्रिकेटचा महासंग्राम ह्या दोन संघांमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. खतरनाक खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन संघ एकमेकांच्या समोर इथे उभे ठाकलेत. निमित्त आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. ओव्हर द विकेट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, हिरामनच्या बॅट मधून फटका हवेत आहे. मयूर पटेल डाऊन दी बॉल, लॉंग ऑनला झेल ग्रिप होतोय. हिरामनला लागला 440 फूटचा धक्का. खूप छान फटका होता. एलिव्हेशनची थोडीशी कमी, सरळ बॅटनी लॉफ्टेड ड्राईव्ह खेळला होता हिरामन शेलारने. तो त्या ठिकाणी अतिशय तत्पर आहे मयूर पटेल नावाचा क्षेत्ररक्षक, ज्याने कुठली चुकी केली नाही, चांगला बॉडी बॅलन्स राखलं आणि सुंदर झेल ग्रिप करून घेतला आपल्या सुरक्षित हँडमध्ये. बबलू पाटीलने निमंत्रित केलं हिरामनला आणि नक्कीच कॉन्टेस्ट लगेचच संपला. असं वाटत होतं हिरामन आणि बबलू मधला चांगला कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल, पण तो डोळ्यांची पापणी लावण्याच्या आतच विकेटचे पतन झालं. हो नक्कीच. आणि इथे मात्र सामना सुरू होण्याअगोदर आपण जर पाहिले तर चिरोबा स्पोर्ट वाशिर संघाला शुभेच्छांचा वर्षाव इथे मात्र पाहायला मिळतोय. कल्याणचे उद्योजक योगेश पाटील यासकडनं आणि खास करून जयेश शेलारसाठी या ठिकाणी जास्त शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद योगेश पाटील, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. खूप चांगला स्टार्ट पाहतोय आपण या ठिकाणी. कुक्षे संघाचा विचार करता उज्ज्वल शेलार आला, वन डाऊन बॅट्समन. थोडंसं प्रमोट केलं विज्युअलला या सामन्यासाठी, या इनिंगसाठी. यावेळेस उज्ज्वलच्या बॅट मधून चेंडू हवेत आहे, कव्हर चेंडूच्या खाली पोहोचतोय. अजून एक धक्का, धक्के पे धक्का, हो गया पक्का. सेकंड विकेट डाऊन. शांतता पसरली योगी. येस, किती मोठा फटका कारुसर नक्कीच खेळायचा होता, परंतु नक्कीच टायमिंग बरोबर झालं नाही. असं वाटतं की नक्कीच बॅटची जी ग्रीप होती ती कदाचित हातामध्ये नक्कीच फिरली असावी. त्याचमुळे नक्कीच ज्या दिशेने खेळायचं होतं त्या दिशेने चेंडू गेला नाही. आणि आपण पाहू शकतो, आपण शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळत नाही चेतन पाटीलकडनं. लागणारा दुसरा झटका चिरोबा स्पोर्ट वाशिर संघाला. महत्वाचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो नक्कीच सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. इन ॲट 4 अनिकेत फलंदाज. आता मात्र विश्वास इम्प्रोजिंग स्ट्रोक लगावतोय. थोडासा डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटकावण्याचा प्रयत्न होता विश्वासचा. आपण पाहिलं असेल उजवा पाय वर केला विश्वासने, एक वेगळाच फटका पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट सेफ शॉट होता. आता मात्र विश्वास भरापूर्ण या ठिकाणी खेळ दाखवायला लागेल. विश्वास भरी पारी खेळायला लागेल योगी, कारण पार्टनरशिप फार महत्वाची असेल. 2 धक्के लागल्यानंतर त्यातल्यात वाशिरा संघ हा मोठा संघ आहे. हो नक्कीच, परंतु इथे मात्र उज्ज्वलच्या बॅट मधनं एक चांगला फटका पाहायला मिळतो. या माफ करा, अनिकेत उज्ज्वल बाद झालाय. नक्की तुम्ही विश्वासचा इथे मात्र उल्लेख केलाय सर, परंतु नक्की विश्वासला स्वतःवर विश्वास असणं आता मात्र फार गरजेचं आहे. कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे, कारण नक्की इथे मात्र पार्टनरशिपची आवश्यकता आहे. परंतु कशा प्रकारचा खेळ इथे मात्र प्रस्थापित करेल याकडे नक्की सर्वांची लक्ष आता मात्र या ठिकाणी केंद्रित करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र ऑनसाइड एज लागते, मोठी एज होती. चेंडू जाते डिक्लेअर झोनकडे एका धावेसाठी आणि अशा रीतीने मात्र चांगला षटक विकी स्पोर्ट कुक्षे संघासाठी आपण म्हणू शकतो. या बबलू पाटील याच्याकडनं फक्त 4 धावा खर्च केले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 2 विकेट्स प्राप्त केले. नक्कीच फास्टेस्ट ओव्हर कम्प्लीटेड असं म्हणू शकतो. किती वेगाने ओव्हर कम्प्लीट झाली, 4 मिनिटात ओव्हर कम्प्लीट झाली आणि त्यातल्या 2 विकेट सुद्धा या ठिकाणी प्राप्त केला बबलूने. नक्कीच हा खेळ फास्ट होईल. नक्कीच या खेळामध्ये एंटरटेनमेंट जोरात पाहायला मिळणार आहे, कारण त्याचं कव्हरिंग केलं जातं आमच्या एसके एंटरटेनमेंट कडून. नक्कीच आपण अपेक्षा करूया की हा सामना एंटरटेनमेंट असणार आहे आणि ती अपेक्षा सुद्धा आहे सर्वांची, कारण गर्दी खूप आहे. आपण पाहू शकता मैदानामध्ये ऑफलाईन प्रेक्षक जास्त झालेले आहेत. ऑनलाईन प्रेक्षक नक्कीच आपण काउंटडाऊन सांगू थोड्या वेळाने की हा सामना किती जण पाहतायत ऑनलाईनच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आणि एसके एंटरटेनमेंट वाहिनीच्या माध्यमातून. हो नक्कीच, आणि युट्यूबच्या माध्यमातूनच आपण जर पाहिले तर नाशिक इथे आमनेपाडा ग्रामपंचायत विद्यमान सरपंच नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि नक्की त्यांच्याकडे या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि नक्कीच आपण जर पाहिले तर हे दृश्य ट्रिपल एच्या माध्यमातून टेलिव्हिजन सेटवर अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर सर्वांचं मी या असोसिएशनच्या वतीने चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये अध्यक्ष साहेबांच्या वतीने आणि असोसिएशनच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ॲब्सोल्युटली राईट. ट्रिपल एस केबल 788 क्रमांक चॅनल, ज्या ठिकाणी अनलिमिटेड प्रेक्षक हा सामना पाहत आहेत, कारण ही अनलिमिटेड स्पर्धा आहे, विनामूल्य स्पर्धा आहे आणि यातला खेळ अनलिमिटेड असेल
अशी या नक्कीच आपण भाकीत करूया, अपेक्षा करूया. भूषणचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, विश्वास मागे जास्तच मागे सरकले. चेंडूने उसळ घेतली, फ्लाय झाला चेंडू, थोडासा अँगल द्यायचा प्रयत्न, कारण लेफ्ट हँड विरुद्ध विकेट आहे भूषण. आणि मागच्या सामन्यामध्ये भूषणच्या ऐवजी आकाशला निवडलं होतं स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये, परंतु भूषणला आता लगेचच प्रमोट केलंय. भूषण खूप छान विकेट टेकर गोलंदाज आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. 4 धावसंख्या या ठिकाणी. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, कवचच्या डोक्यावरून काढलाय उस्मान पटेल स्टाईलने. विश्वास मागेचा विश्वासभरा स्ट्रोक 4 धावांसाठी. काय रणनीती इथे मात्र पाहायला मिळते कारण सर या अगोदर सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर भूषणला गोलंदाजी सुद्धा मिळाली नव्हती जांभूलपाडा अगेन्स्ट, परंतु या मॅच मध्ये पहा दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला मात्र या ठिकाणी प्रमोट केला आहे. परंतु नक्कीच या ठिकाणी विश्वास करणं मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. या चौकार नक्कीच आपण पाहिला या ठिकाणी 1 बाउन्स, धावसंख्या नक्की 4 ने पुढे जात असताना तब्बल 2 गडी बाद 8 धावा. नक्कीच अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटतायत. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे या ठिकाणी. लॉंग ऑफचा खेळाडू बंटी पाटील चेंडू खाली जातो या आणि कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. अजून एक धक्का लागतो या ठिकाणी शेरोबास्फोट वाशिर संघाला. फलंदाज बाद. बराच वेळ विश्वास मागे कंटिन्यू बॅकफुटला जात होता, मागे सरकून फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु विश्वासला अगदीच सुरेख नियंत्रित गोलंदाजी केली. त्याचं कारण की बाउन्सिंग डिलिव्हरीज टाकल्या, उचले घेणारे चेंडू नियंत्रित केले गोलंदाज भूषणने. तेच कारण ठरलं की विश्वासला जजमेंट जमलं नाहीये. आताचा फटका सुद्धा फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क होता, इतकं एलिव्हेशन नव्हतं त्या फटक्यामध्ये आणि परिणामतः आपण वायडी स्लॉग ऑफला सुरेख झेल पकडला बंटीच्या माध्यमातून. आणि फटक्यामागे पूर्णपणे विश्वास सुद्धा नव्हता, फक्त नक्कीच चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला. बराच वेळेला चेंडू हवेत आणि बंटी पाटीलकडनं मात्र कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळाली नाही. नवीन फलंदाज मायटी महेंद्र मागे. जे मायटी जे नाव पडलंय कार्य सर तुम्हाला नक्कीच मी आवर्जून सांगेल. या चेंडू नंतर पहा अतिशय जबरदस्त स्विंग प्राप्त झालं, परंतु उजवी एष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. जे माझे परममित्र आहेत अजय घरत यांनीच नाव त्यांना मात्र देण्यात आलं होतं आणि तिथूनच मात्र काय नावारूपाला आला हा फलंदाज. आणि नक्कीच आपण जर भिवंडी तालुक्याचा विचार केला तर बेस्ट फिनिशर ऑफ द तालुका हा अवॉर्ड सुद्धा मात्र त्या खेळाडू देण्यात आलं. इथे मात्र सुद्धा चांगला चेंडू, परंतु लाईन लेंथ कुठे चुकीची दुसरा स्वेर चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतोय. आणि या वंत्र धावेने आता मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये या ठिकाणी प्रवेश करते, या ती म्हणजे 3 गडी बाद 10 धावा. नक्कीच माहिती हा खूप माहिती हिट करतो, बिगी हिट करतो. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एखाद्याला अजय गरज सर बिगी नाव सुद्धा ठेवू शकतील आणि ते सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतं, कारण असं होऊ शकतं, मे बी इट इज पॉसिबल आणि झाले सुद्धा. ज्याचं उत्तम उदाहरण आहे महेंद्र. आणि या ठिकाणी अजून एक झेल बंटी चेंडूच्या खाली, अजून एक धक्का, उज्ज्वल शेलार बाद होतोय. अनिकेत माफ करा, अनिकेत बाद. तर नक्कीच काय या दोन संघामध्ये सामना सुरू झाला आणि मात्र शुभेच्छांचा वर्षाव इथे मात्र पाहायला मिळतो. असं वाटतं की आता मात्र माझा मोबाईल ऑफलाईन करावा करावे सर, एवढे कॉल्स मात्र इथे येतात. तर नक्कीच ऍक्च्युली त्याचं कारण योगेश सर की तुमच्यावरचं नितांत प्रेम आणि तुम्ही बेस्ट कॉमेंटेटर म्हणून या परिसरामध्ये गाजतंय तुमचं नाव, तर तुम्हालाच मेसेज येणार. आमचे मोबाईल बिचारे शांत आहेत एकदम. नाही असं नाही सर, ही स्पर्धा बेस्ट आहे म्हणून मला एवढे कॉल येत आहेत. तर नक्कीच आनंद केने आणि तुषार केने याचकडून या दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आहे. धन्यवाद. तुम्ही दोघांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी माहितीच्या बॅटमधनं चेंडू जातोय कार्पेटेस आणि डिस्क स्क्वेअर लेगकडे. पंकज पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत, कॅप्टन आहेत. चांगली फेकी सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरकताना 11 अर्थात 11 धावा. नक्की ज्या फलंदाजी इथे सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो फलंदाज अखेरीस आला. 5व्या क्रमांकावरती महेंद्र. पहिल्या चेंडूला चांगलं मिडल केलं, कारण चांगल्या खेळाडूचं एक लक्षण असतं, विशेषता असते की पहिला चेंडू कधी पण मिडल केला पाहिजे, संपर्कित केला पाहिजे. हो फसवलं,
चकवलं, फिरकीचा जादूगर, कटर टाकला त्या ठिकाणी भूषणने आणि सुंदररित्या डॉटने चेंडू या ठिकाणी टाकल्यानंतर षटक समाप्त केलं. धावसंख्या पाहतोय आपण 5.50च्या सरासरीने अवघी 11 धावसंख्या आहे, ती सुद्धा चेरोबा वाशिरे संघाची या महत्वाच्या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर. हो नक्की, ज्या संघामध्ये उज्ज्वल शेलार आहे, ज्या संघामध्ये हिरामन शेलार आहे, ज्या संघामध्ये मायटी महेंद्र मागे आहे, त्या संघाची आपण जर सुरुवात पाहिली तर अगदीच संत सुरुवात. कारण 12 चेंडूचा आपण आतापर्यंत खेळ पाहिलाय, फक्त 11 धावा धावफलकावर. परंतु या ठिकाणी या संघामध्ये धमक आहे की धावसंख्या वाढू शकते. कारण अजूनही खेळपट्टीवर आपण जर पाहिलं तर मायटी सज्ज आहे, त्यानंतर जयेश सज्ज आहे, दोघांकडे क्षमता आहे. आणि पाहूया या क्षमतेनुसार जर या दोन फलंदाजांनी जर येणाऱ्या चेंडूमध्ये जर फलंदाजी केली तर नक्की तुम्ही 40चा आकडा धावफलकावर पाहू शकता. नक्कीच तो आणि तो पाहू सुद्धा इच्छितात आमचे सर्व प्रेक्षक, कारण हा सामना टर्बोजेट झाला पाहिजे, इलेक्ट्रिफाईंग ड्रामा झाला पाहिजे, हाय व्होल्टेज झाला पाहिजे. कारण धावसंख्या आता कमी आहे, अजून चेंडू येणारे 12 आहेत. त्या 12 चेंडूंमध्ये नक्कीच अजून 30-40 धावा सुद्धा पॉसिबल आहेत. कारण पॉसिबिलिटी निर्माण करणारे दोन खंदे फलंदाज महेंद्र आणि जयेश जरूर मैदानामध्ये आहेत, जे चांगली पार्टनरशिप करू शकतील. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण एक क्लेवर गोलंदाज आहे, तो म्हणजे आपण पाहू शकता मयूर पाटील, जो यॉर्करचा बादशाह आहे. नक्कीच बिग कॉन्टेस्ट असेल दोन खेळाडूंमधलं मयूर टू मायटी महेंद्र. हो नक्कीच नक्कीच, त्यात काही शंका नाही. मयूर पाटील ओव्हर द विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करतोय आणि इथे मात्र हा बॅटल कदाचित असं वाटलं की मयूर पाटील जिंकेल. काय जोरावर अपील पाहायला मिळते बबलू पाटील कडनं. परंतु नक्की जर कोणत्याही प्रकारचं बॅट आणि चेंडूमध्ये मात्र चुंबन झालं नव्हतं. डॉट डिलिव्हरी. मायटी बबला म्हणतो, अरे यार इतना भी मत डराओ यार की डरी खत्म हो जाए. कधी कधी अशा प्रकारचे अपील आपण व्हाईट चेंडूवर पाहत असतोय, परंतु या ठिकाणी लिगल चेंडूवर अशा प्रकारचे अपील त्यांना सुद्धा माहिती आहे की मायटी महेंद्रचा हा विकेटचा आहे, फार महत्वाचा आहे. पहा यॉर्कर डिलिव्हरी, म्हणूनच तर या गोलंदाजाला सर यॉर्कर किंग म्हणून संबोधला जातोय. त्याचं प्रत्युत्तर आपल्याला या चेंडू मागे पाहायला मिळालं. नक्कीच नक्कीच, तसं चित्र सुद्धा आपण सकाळपासून पाहतोय की बरेचसे चेंडू तो प्रत्येक षटकामध्ये असे सुरेख हाताळतो की फलंदाजाला थांबून ठेवतो. लो ब्लॅकलिपने खेळावं लागतं आणि विशेषतः मायटी महेंद्रला सुद्धा बॅकलिप खाली ठेवणं भाग पाडलं अक्षरशः मयूर पाटीलने. जबरदस्त गोलंदाजी. का पाडलं त्याचं प्रत्युत्तर आपण पाहू शकतो की त्यांच्याकडे आता मात्र विकेट जे होते टॉप ऑर्डरचे गारद झाले. आता जबाबदारी आहे मायटीवर, त्यामुळे नक्कीच मोठ्या बॅकलिपचा तो मात्र या ठिकाणी प्रयत्न करत नाही. परंतु जयेश शेलार ऑन द फायर चेंडूला भिडकावून देतो या ठिकाणी वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून. हा येतो जयेश शेलारच्या बॅटमधून षटकार. लिंबू कापला रस गडू लागला गो, लिंबू कापला रस गडू लागला. अगदी छान पैकी स्लॉट मध्ये मिळाला, फुल टच होता, ज्युसी लॉलीपॉप म्हणू शकतो आपण. सुंदररित्या पूल केलं, ताकदीचा पुढमध्ये वापर, बॉटम हँडचा वापर आणि चेंडूने केला हवाई सफर. सुरेख शॉट. जयेश तसं नाव घेतलं आताच की दोन फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत मोठ्या धावांचा आकडा पार करू शकतो आणि ती होण्याची दाट संभावना आहे. कारण दोघांची नजर बसली आहे. त्यात आता मयूर पाटीलला यॉर्कर डिलिव्हरी क्रिएट करता आली नाही. यॉर्करचाच प्रयत्न होता मयूरचा, परंतु तो गेला फुल टॉस आणि त्याला बरोबर जयेशने षटकार लगावला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 वरती, 18 ऑन द बोर्ड. मयूर पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. तोच समाचार, तीच दिशा, बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅट काय फिरवली, काय रोल केली, बॉटम हँडचा अतिशय जोरात वापर केला. जबरदस्त. आपण पाहू शकता, वारंवार ही क्लिप बघितली जाईल, ही रिप्ले बघितली जाणार आहे. जबरदस्त वेगाने, अगदी जितकं टायमिंग पाहिजे तितकं टायमिंग साधलं जयेशने आणि जबरदस्त पुन्हा त्याच दिशेने वाईडिस लॉंग ऑन कवकोरच्या मध्ये जबरदस्त लॉफ्टेड डाव बघितला आपण. षटकार लागोपाठचे 2 षटकार, धावसंख्या नेऊन ठेवली ती म्हणजे 24 वर. षटकारांच्या हॅट्रिकवर आता मात्र जयेश शेलार. आता मात्र पुन्हा यॉर्करचा प्रयत्न चांगला फेकी, ते मात्र पाहिलं डायरेक्ट हिट, फलंदाज फिट. जयेश शेलार बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. हा सुद्धा गोफणीसारखी बॅट फिरून फटका मारण्याचा प्रयत्न होता जयेशचा, पण तो जास्तच खोलट टप्प्याचा चेंडू होता. तो या ठिकाणी दाद दिली पाहिजे फिल्डरची. क्षेत्ररक्षण विशाल, त्या ठिकाणी विशाल पंकज विशाल होता. विशाल, छोटा पॅकेट बडा धमाका. आणि विशालने आज नक्कीच विशालमय कामगिरी केली. कुठलंही क्षेत्र असो, बॅटिंग असो, क्षेत्ररक्षण असो, जबरदस्त लक्ष वेधून घेतोय. बिझी क्रिकेटर आहे आणि सुरेखरित्या संधीचं सोनं केलं. ज्या जयेशने अशा उंचवल्या होत्या त्या जयेशला परत रस्ता दाखवला, परंतु अजून महेंद्र आहे स्ट्राईकला, हे सुद्धा विसरता कामा नये. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 24 वर. 24 ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
एक चेंडू शिल्लक आहे. 2 षटकार आल्या षटकामध्ये. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 4, त्यानंतर 7 आणि या षटकामध्ये नक्कीच जास्तच धावा आलेल्या आहेत. परंतु मायटी महेंद्रचा हेलिकॉप्टर उडवला. व्हॉट अ स्ट्रोक. हेलिकॉप्टर उडवलाय आणि सेफ लँड सुद्धा झालाय कार्य सर. म्हणूनच मी म्हणतो की हे 2 फलंदाज जयेश आणि मायटी जोपर्यंत नक्कीच हेलिकॉप्टर असतील. जयेश बाद झाला परंतु अजूनही एक षटकाचा केला आपण पाहणार आहोत. ज्या धावांच्या नक्कीच आपण या ठिकाणी उल्लेख केला होता 40+ किंवा 40 ही आकडा नक्कीच आपल्याला धावफळ पाहायला मिळणार होता. परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला 30 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही आपण 7 चेंडूचा खेळ पाहणार आहोत आणि मयूर पाटीलचं महागडं षटक तब्बल 19 धावा खर्च केल्या. त्यामध्ये आपल्याला 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. नक्कीच यॉर्कर किंगला अक्षरशः हेलिकॉप्टर बनवलं असं म्हणू शकतो. षटकार किंग झालं आणि नक्कीच मयूर पाटीलला आज झोप लागणं कठीण होईल. काय जबरदस्त रोल केली बॅट. वर्तुळाकृती बॅट फिरली ते आपण पाहू शकता. जबरदस्त गोफणीसारखी बॅट फिरवली मायटी महेंद्रनी. या ठिकाणी आता बंटी ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर चेंडू सिमिट ठेवतोय. अभय पाटोळे सर सांगतात इट्स अ वाईट डिलिव्हरी, अनफेअर डिलिव्हरी आहे आणि एका धावेने धावसंख्या इथे पुढे सरकते. ती म्हणजे झाली 31 धावा धावफलकावर. 31 ऑन द बोर्ड. नक्कीच बंटी पाटील पुन्हा एकदा आपल्या षटकासाठी इथे मात्र मार्ग शोधतोय. ती चूक इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळते बंटी पाटीलकडनं. नक्की थोडासा प्रेशर पाहायला मिळते कारण मयूर पाटीलने 19 धावा खर्च केल्या आणि तोच प्रेशर थोडासा नक्कीच आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतोय. आणि या 2 संघांच्या नावानेच पब्लिक इथे खेचून आले असं मला वाटतं. कारण त्यांना माहिती पडलेलं हो अजून एक चांगला फटका पण तो चेंडूच्या खाली पोहोचेल का नाही. 2 फिल्डांच्या मधून चेंडू सीमारेषा चिडतो एका टप्प्याने 4 धावांसाठी. ऋतिक रोशन झाला या ठिकाणी. रोशनाई भरा स्ट्रोक लगावते बरोबर गॅप शॉट सिलेक्शन शोधलं. काऊ कोणाच्या अगदी जवळून चेंडू गेला. आकाश आणि मयूर धावलेला परंतु त्यांच्या पोहोचण्याच्या आधीच चेंडूने एका टप्प्याने सीमारेषा गाठली. या 4 धावनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 वर. 36 ऑन द बोर्ड. अजून 2 चेंडू एकच चेंडू झाले. 5 चेंडू पर्याप्त आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. 2 लागोपाठचे वाईट. येस हो नक्कीच. आता मात्र अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. असं वाटतं की डेंजर झोनकडे मात्र ही धावसंख्या वाटचाल करते की काय. इथे मात्र 10व्या षटकावर चेंडूची फेकी हुकच्या अंदाजामध्ये चेंडू जातो डिक्लेअरच्या झोनमध्ये. तर नक्कीच या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे शिरोबासपूर वाशिरा संघाच्या खेळाडूंसाठी. जर एखाद्या फलंदाजाने 2 षटकार जर लगावले तर MD यांचे सासरे बाबा अर्थात भास्कर पाटील याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. आपण विहंगम दृश्य पाहू शकता आमच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. SK एंटरटेनमेंटच्या वाहिनीतून आपण हे पूर्णपणे चित्रीकरण साकार होताना पाहत आहे. गोडाऊन झोन त्यांच्या जवळ असलेलं एक फिश तलाव लेक सिटी असं वाटतं जणू काय आणि त्याच्यामध्ये असलेले हे अर्ध अंडाकृती मैदान. जबरदस्त दृश्य. आणि या विहंगम दृश्यामध्ये हे वसलेलं क्रीडांगण आपण पाहतोय आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी महामुकाबला चिरोबास्फोट वासेर विरुद्ध विकीस्फोट कुकसे. त्याच मैदानामध्ये आपण बघतोय हे रेडिश असलेले कुकसे आणि स्काय ब्ल्यू असलेले वाशेरेचे खंदे फलंदाज क्रिकेटर. अजून पाहतोय आपण अलोट गर्दी. नक्कीच. आणि या 2 संघातील हे 22 स्टार टेनिस खेळाडू. बंटी पुन्हा एकदा आणि त्यातल्यात तुमच्या भाषेमध्ये की व्यासपीठ पूर्णपणे नटलंय सजलंय विशेष मान्यवरांनी. नक्कीच. हेच तर प्रेम आहे MDंवर. ज्या वेळी MDच्या माध्यमातून एखादा कार्य होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारची गर्दी पाहायला मिळेल. त्यात काही शंका नाही. बंटी पुन्हा एकदा. इथे मात्र चेंडूला आपटी दिली होती. नक्कीच आपण जर पाहिलं तर महेंद्र नक्कीच या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय. एक चांगली डिलिव्हरी 1/4 वरचा सुद्धा इथे मात्र इशारा केला जातोय. म्हणजे यानंतर नक्कीच बंटी मात्र बाउन्स चेंडू मात्र हाताळू शकणार नाही. इथे मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडालाय परंतु सेफ लँड होईल का. शत्रशेख चेंडूच्या खाली झेल सुटतोय. मायटी महेंद्र मागेच
आणि हा झेल शेवटच्या क्षणाला मात्र मागणं पडेल का, हा एक प्रश्न आता मात्र निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शिल्लक आहे, परंतु हा झेल नक्कीच घेणं गरजेचं होतं. नक्कीच ही नुकसान भरपाई मोजावी लागेल. माइटी महेंद्र सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचं जीवनदान देऊ शकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 होती. 39 धावा फलकावरती. नक्कीच महेश पाटीलकडे मात्र ही चूक झाली आहे. एक जबरदस्त आउटफील्डचा क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतो या, परंतु नक्की बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र जातो डिक्लेअर झोनकडे. ही एक चांगली बाब असेल बंटीसाठी, कारण आता मध्ये चेंडू मात्र शिल्लक आहे एक, आणि मात्र हा शेवटचा चेंडू सामना करणार आहे अनिक ऋतिकच्या बॅटमध्ये आपण एक चौकार पाहिला, एक सिंगल पाहिलाय. तर एकूण धावसंख्या नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता 5 गडी बाद 40. नक्की सांगितलं 17 एका दमट वातावरण आहे. नक्की एक चांगला फायटिंग स्कोर इथे मात्र चिरोबासोड वायसर संघाने उभी केली आहे. नक्कीच आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. नक्कीच ॲब्सोल्युटली मी सहमत आहे तुमच्या मताशी, कारण 10च्या आसपास सरासरी राखणं टेस्ट क्रिकेटमध्ये नक्कीच समाधानकारक समजली जाते. अजूनही त्यातला एक चांगला फटका येतोय, स्मॅश इट ओ द रूफ फॉर द सिक्सर, लॉंग ऑनच्या दिशेने. ओव्हरपिच चेंडू, शेवटचा चेंडू इतका ओव्हरपिच दिला की पूर्णपणे त्याच्यावरती हावी ठरला फलंदाज ऋतिक. रोशनाय भरा स्ट्रोक अजून लगावला आणि या षटकाराने बराचसा फरक निर्माण केलाय या सामन्यामधली. नक्कीच रंगत वाढवली मी म्हणू शकतो, कारण एक फटका म्हणजे तुम्हाला 6 धावा एक्स्ट्रा मोजावा लागला असं म्हणू शकतो. एक चांगली डिलिव्हरी जर आली असती किंवा तो झेल पकडला गेला असता जर त्याला सुद्धा थोडंसं महत्व आहे, कारण जेव्हा माइटी नॉन स्ट्राईकला आला तेव्हा सुटकेचा निश्वास टाकला होता ज्याने झेल सोडला त्या महेशने. त्याची बॉडी लँग्वेज आपण तेव्हा पाहिली असेल, पण तो रोशनने करून दाखवलं ऋतिकने आणि षटकार खेचला जे माइटीकडून अपेक्षा होती. म्हणजे आपण एवढंच म्हणतो एक्झाम मध्ये विकेसपूर खुशी संघाने माइटी महेंद्रचा अभ्यास केला आणि प्रश्न आले ऋतिकचे. 46 धावा इथे कुठल्यात आणि 47 धावांचं टार्गेट सेट केले विकी स्पोर्ट्स कुक्षे संघापुढे. जवळपास 11 ते 12 धावांच्या सरासरीने जावं लागेल विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाला. नक्कीच ही कसोटी असणार आहे, सत्व परीक्षा असेल, कारण प्रतिष्ठेची लढाई आहे. आपण ज्या संघावरती लक्ष वेधलं होतं ते म्हणजे पीटीसीचा नंबर 1 संघ जांभूलपाडा ऑलरेडी गारद झाला आणि त्यानंतर आता लक्ष वेधून घेतलं विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाने, कारण त्याच संघाने त्या संघाला पाणी पाजलं. आता पाहायचं आपल्याला वाशर संघाच्या विरुद्ध कशा प्रकारची परफॉर्मन्स देईल विकी स्पोर्ट्स कुक्षे संघ जेव्हा तो फलंदाजीला येणार. आणि नक्कीच ही रंगत न्याहारी आहे. चला पण थोडा वेळ आपण काही सेकंद संधी देऊया. अजय म्हात्रे बराच वेळ नाराज आहेत कारण जांभूलपाडा संघ पराजित झालाय, तर त्याला थोडंसं आपण खुश करण्यासाठी वाजवायला सांगूया कम ऑन डीजे. ही गर्दी नवी आहे, हे दर्दी प्रेक्षकांची गर्दी आहे. ही एमडी साहेबांच्या प्रेमासाठीची गर्दी आहे आणि विनंती आहे एमडी साहेबांची की तुम्ही डिस्टन्सिंग ठेवा प्लीज, एकमेकांना खेटून राहू नका, डिस्टन्सिंग मेंटेन करा आणि मास्क लावा. ऍक्च्युली आम्ही जे पडदा बांधलाय तो पब्लिकसाठी नाहीये, कव्हरिंग केलं होतं ग्राउंडला पूर्णपणे, बाउंड्री आखली आहे. तरी पण तुम्ही आलात आपलं स्वागत आहे, परंतु उद्यापासून मास्क वगैरे परिधान करा, खूप काळजी घ्या. एमडी साहेबांची सूचना आहे आपल्याला. का एमडी साहेबांचं नेहमी म्हणणं असतं योगी की त्यांची नेहमी इच्छा असते, ते नेहमी म्हणत असतात की मी लोकांच्या इच्छेनुसार जर काम केलं, जर मी लोकांच्या इच्छेखातर काम केलं तर मी एक प्रोडक्ट बनून राहील, पण साला मी माझ्या स्वतःच्या इच्छेने काम करतो म्हणून मी एक ब्रँड बनून राहिलोय. नेहमीच म्हणत असतात एमडी सर, इट्स अ ब्रँड, इट्स नॉट जस्ट अ नेम. हो हो नक्कीच, ब्रँड इज ब्रँड आणि ब्रँड ही ब्रँडच असतो या कार्य सर. तुम्ही हजारामध्ये एका ब्रँडला उभं करा तर नक्कीच ते तुम्हाला लगेच तुम्हाला ओळखता येईल की हा ब्रँड व्यक्ती आणि आहे. ब्रँडला पाहण्यासाठी भरपूर गर्दी असते, सेलिब्रिटी असते, ब्रँड हो. सेलिब्रिटी, हो, नक्कीच, ब्रँड नक्कीच, अँबॅसेडर. नक्कीच. तर आपण जाऊया आता मात्र या ब्रँड सामन्याकडे. तर चला लक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये बबलू अँड बंटी. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या जवळून लाऊड अपील केली जाते, प्रेशर टाकलं जाते पंचांकडे. जसं प्रेशर टाकलं आधीच्या इनिंग मध्ये सुद्धा बघितलं आपण, तसाच प्रेशर जणू काय पाहतो. हिरामन शेला पूर्णपणे गिरकी घेतोय, गोल गोल फिरते 30 सर्कल मध्ये, कारण महत्वाची विकेट आहे आणि बबलू त्याला स्मिथ असे देत असताना मजा येते. नक्कीच एक्साइटिंग मॅच आहे आणि या सामन्याचा आनंद सर्वच घेत असतील. हो नक्कीच, रिव्ह्यू सिस्टम नाही तिच्या, नाहीतर नक्कीच हनुमान हिरामन नक्की त्याकडे गेला असता.
पर नक्कीच एक मैत्रीपूर्ण संबंध आहे सारे खेळाडूंचे आणि नक्कीच आनंद घेत आहेत, ही एक चांगली बाब आहे. परंतु चांगली सुरुवात हिरामनची या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. वा, अजून एक चांगली डिलिव्हरी. मी म्हटलं होतं की सायंकाळचं सत्र आहे, कारण सर 40 किंवा 40 पर्यंत धावसंख्या जर उभी केली तर एक नक्कीच चांगला स्कोर आपण म्हणू शकतो या. आणि इथे मात्र बक्षिसांचा वर्षा पाहायला मिळतोय. जर चिरबास्फोट वासिरा संघाने हा सामना जिंकला तर नक्कीच कीर्ती मदन जाधव याचकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भास्कर पाटील त्यांचे सासरे बुवा यांचा सुद्धा मोठा हातभार आहे, हरकत नाही. मिलीजुली सरकार. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका, शॉट ऑफ द इव्हिनिंग. वॉट शॉट. चेंडू होतो या लॉंग ऑफच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. ऍब्सोल्युटली यू आर राईट योगी सर. इट्स अ बबलू ब्रँडेड इनसाइड आउटचा लाजवाब फटका पाहतो आपण. त्याचा इनसाइड आउट येणारच होता आणि तो अखेरीस आला. शॉर्ट ऑफ द इव्हिनिंग, शॉर्ट ऑफ द डे, शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट सुद्धा म्हणू शकतो. जबरदस्त पदललित दाखवलं. चेंडूला हाफ वॉली घेतलं, छानपैकी बॅकलिपचा वापर केला आणि सुंदररित्या चेंडूला ड्राईव्ह केलं सरळ बॅटनी. दर्शनीय स्ट्रोक बबलूच्या बॅटमन, षटकार. आणि धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे आहे 6 वरतीच. बबलू ऑफ द मार्क. नक्की पहिल्या 2 चेंडूमध्ये हिरामनचं वर्चस्व होतं, त्यानंतर बबलू पाटील कमबॅक केलं. अजून एक दर्जेदार फटका. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय बबलू पाटीलच्या बॅटमध्ये. चेंडू अतिशय वेगाने निघून जातो डीप एस्टाकावर, सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स, 4 धावा. सुरू आहे, एन्जॉय करतोय आपण सर्वजण या सामन्याला. आणि दोन्ही संघांमधून महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हे जे एक्साइटमेंट निर्माण झालंय त्याचं कारण एकमेव की दोघांमध्ये क्वालिटी प्लेयर्स आहेत, दोन्ही संघांमध्ये ताकद आहे, दोन्ही संघांमध्ये ती लढत देण्याची हिंमत आहे. म्हणून या दोन्ही संघांना किंमत आहे टेनिस क्रिकेटमध्ये, हे सुद्धा आपण विसरता कामा नाही. धावसंख्या 12, पहिलं षटक समाप्त झालं, एक गडी बाद झाला, तो महत्त्वाचा नुकताच बबलू पाटील.
मी तर म्हणेन कुठेतरी बबलू पाटीलने घाई केली, कारण या षटकामध्ये एक चौकार आला होता, एक षटकार सुद्धा आला होता. नक्कीच तर कुठेतरी ड्रोन कॅमेरा सुद्धा खेचून आणलं या सामन्याने. गुळवी साहेबांना सुद्धा इथे कंट्रोल झाला, किरणजी थळे साहेबांना कंट्रोल झाला की त्यांनी ड्रोन कॅमेरा सुद्धा पाठवलं मैदानामध्ये. हो नक्कीच त्यांना सुद्धा कळलं की किती इंटरेस्टिंग सामना चालू आहे आणि मात्र आम्ही का माघारी राहू. तर नक्कीच दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतो जयेश शेलार, ज्याने अतिशय जबरदस्त फटकेबाजी केली आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज वन डाऊन येतो महेश पाटील. चौथ्या सामन्यामध्ये महेशला आपण या ठिकाणी पाहतोय आज. परंतु नक्कीच जयेशचं कौतुक करावं लागेल. वाईट यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. कभी हार मत मानो, क्या पता कामयाबी आपकी एक और कोशिश का इंतजार कर रही है. क्या बात आहे. तर नक्कीच दोन्ही संघ या ठिकाणी मात्र जिंकण्यासाठी लढत आहेत, कारण ही मानाची स्पर्धा आहे. जयेश पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा नो बॉलचा इशारा, म्हणजे जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र लँड झाला होता. आणि मात्र या ठिकाणी मात्र महेशला संधी आहे, फिरीट चेंडूचा मात्र सामना करायला मिळणार आहे. तर पाहूया या संधीचं मात्र सोनं करतोय का. नक्कीच. काम करो कि ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई यहाँ काट लेता है, लेकिन जिंदगी जियो इस कदर एमडी के जैसा कि एक मिसाल बन जाए. क्या बात आहे. इथे मात्र फिरेट चेंडूचा सामना करत होता महेश पाटील, आणि या चेंडूवर सुद्धा तो मोठा फटका खेळू शकला नाही. नक्कीच खरोखरच आज महेश पाटीलने त्यांच्या पाठीराख्यांना खूप नाराज केला आहे. एकही मॅचमध्ये मात्र त्याच्याकडनं बॅट चांगली फलंदाज झाली नाही. मित्र म्हणजे महत्त्वाचा सामना होता. कुठेतरी महेश पाटीलच्या अगोदर आधुनिक उद्या फलंदाज जर प्रमोट केला असतं तर नक्कीच योग्य ठरलं असतं. परंतु क्रिकेटचा गेम प्लॅन एखाद्या संघाचं वेगवेगळं असतोय. परंतु पाहूया इथे मात्र महेश कमबॅक करतोय का. इथे मात्र ड्राईव्ह करतोय, ऑफ ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. आतापर्यंत चिरोबास्फोट वाशिरा संघासाठी जयेश शेलार साकारतो. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा. विजयाचा आपण जर विचार केला तर 15 चेंडू आणि 33 धाब्यांची गरज. दोन्ही सामना संपला नाही. तुम्ही जर नक्कीच चांगला खेळ सादर केला तर नक्कीच या धावांचा तुम्ही पाठलाग करू शकता. नक्कीच लक्ष आहे 27 धावांचं. सामना अजून संपला नाही, कारण दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडूंचा भरणा आहे. बंटी अजून मैदानामध्ये आहे, परंतु स्ट्रगल करतोय, फोर्सिंग स्ट्रोक लगावतोय. बॉडी लाईनला चेंडू होता, ट्रॅव्हल होते ऑन साईडला हिरामन कव्हर करेपर्यंत बंटीला सिंगल मिळते, परंतु सिंगल डबलने कदाचित मे बी लक्ष्यापर्यंत पोहोचता येणार नाही. आता जसं द्रोणनी प्रयाण केलंय हवेमध्ये, तसं चेंडूला सुद्धा हवेमध्ये धाडावं लागणार आहे. मोठे फटके मारावे लागतील, आतिषबाजी करावी लागेल, त्यानंतर तुमच्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी होईल. हो नक्कीच नक्कीच. क्षमता तर या दोन्ही फलंदाजामध्ये आहे, येणाऱ्या फलंदाजांमध्ये सुद्धा आहे. परंतु ती योग्य वेळ जर निघून गेली तर मात्र ते क्षमतेचा आपण काय करणार, हा एक प्रश्न आता मात्र निर्माण होतोय. जयेश शेलार काय परफॉर्मन्स सादर करतो या चिरोबास्फोट वासिरे संघासाठी. शांतता इथे मात्र नक्कीच पसरताना आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या चौफेर बाजूने. आता मात्र थोडासा स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. दुसरा अनलिगल चेंडू या ओव्हरमध्ये पाहिला आपण. नो बॉलचा इशारा पंतांकडनं. अजून एक संधी आहे. नक्कीच मित्र एवढंच म्हणेन महेशसाठी, उघड डोळे पहा नीट, कारण अजूनही तुला मिळतो या फ्री हिट. क्या बात है, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. कम ऑन योगी. धावसंख्या 15 आहे, लक्ष्य 27 धावांचं. अजून दुसरं षटक संपत नाहीये, परंतु मिडलिंग नीटचं होत नाही. मयूर पाटील सुद्धा स्ट्रगल करतोय. 16 धावा माफ करा. हा चेंडू चांगला फटका तटवलाय छानपैकी, परंतु फिट असल्यामुळे झेल बाद मिळणार नाही. डोले उघडले होते, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने मात्र धावसंख्या 17. झेल टिपला होता, परंतु नक्कीच फिरीट असल्या कारणे फलंदाज बाद होऊ शकणार नाही. 17. आणि पाहूया इथे मात्र जयेश शेलार या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी साकारतोय. 13 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धाब्यांची गरज. बंटी पाटील ऑन द स्ट्राईक. बंटी सुद्धा या महत्वाच्या मॅच मध्ये जास्त काही मोठं योगदान देऊ शकला नाही. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, ऑन साईडला चेंडू जातो या जमिनीच्या साह्याने, जमिनीला गुदगुल्या करत डिक्लेअर झोन कडे. परंतु नक्कीच डीप वरनं मात्र क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, तिसऱ्या धाबेचा सुद्धा इथे प्रयत्न केला जातोय. आणि या ठिकाणी प्रयत्नामध्ये मात्र महेश पाटीलला माघारी परतावा लागेल. लागणारा दुसरा झटका विकी स्पोर्ट कुक्षे संघाला.
त्या ठिकाणी केला गेला होता. महेशचा मात्र आज दिवस नाहीये. आजचा दिवस महेशचा नाहीच आहे असं म्हणू शकतो की बॅड लक त्याचं. पुन्हा एकदा आपण पाहिलं ह्या तिसऱ्या सामन्यामध्ये 2 धावा मात्र कंप्लीट झाले. धावसंख्या 2 षटकानंतर 19, लक्ष्य आहे 27 धावांचं. येणारा चेंडू 12 आणि अजून धावांची गरज आहे ती म्हणजे 28. 14.0ची सरासरी आहे जी अशक्य नाही आहे. थोडीशी अवघड होऊ लागली कारण दोन्ही पण फलंदाज चाचपडतात. विशेषतः बंटी जो आधीच्या सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच होता तो या ठिकाणी थोडासा चाचपडताना पाहतोय आपण. त्याच्या बॅटमधून अजून मोठा फटका आलेला नाहीये. एक सिंगल आणि एक डबल आलेले. मग आता बंटीला हात खोळावे लागतील आणि एक पिंच हिटर आला मैदानामध्ये. मयूर पाटील सुद्धा क्षमता आहे त्याच्यामध्ये. विस्फोटक फलंदाज आहे जो चांगले ड्राईव्ह करू शकतो आणि हवाई प्रयाण करून सामन्याला कलाटणी देऊ शकतो. हो नक्की दिस इज बॅड डे महेश पाटील. एकही सामन्यामध्ये मात्र त्याच्याकडनं मोठी इनिंग्स चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नाही. नक्कीच खरं सर तुम्ही म्हणणं की नक्कीच अजूनही 28 धावा होऊ शकतात. परंतु नक्कीच एक माझं स्वतःचं मत आहे की नक्कीच थोडंसं वातावरणामध्ये थोडंसं दमट आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे या 28 धावांनुसार मित्र म्हणेन हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी चांगले तंत्रशुद्ध फटके खेळावे लागतील. मयूर पाटील येतो या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर आणि मात्र तिसऱ्या षटकाचा मात्र सामना करण्यासाठी सज्ज होतो या ठिकाणी उज्ज्वल शेलार. उर्दू विकेटने इथे मात्र लिडिंग आहे. चेंडू हवेत आहे. मायटी चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतो या आणि इथे मात्र झेल ड्रॉप. काय सामन्यामध्ये एक नवीन ट्विस्ट निर्माण होऊ शकते का कार्यविस्तार प्रोटेक्शन? नक्कीच असं अनेक वेळा इतिहास झालेले आहेत की झेल जेव्हा सुटतात तेव्हा समोरचा फलंदाज चांगले मोठ्या इनिंगमध्ये त्याचं रूपांतर करतो. पण या ठिकाणी ती गरज नाहीये. या ठिकाणी गरज आहे की मोठे फटके मारायची. फटके क्रिएट होत नाहीत अजूनपर्यंत. झेल उडाला होता. बंटी पूर्णपणे चाचपडतोय. तर मी तर म्हणत नाही की मोठं नुकसान होईल वाचर संघाचं या ठिकाणी. पण तो मयूर आता स्ट्राईकला आहे. मयूरकडे आता आपलं लक्ष असणार आहे. बंटी स्ट्राईकला माफ करा. बंटी स्ट्राईकला आहे. मयूरचा झेल उडाला होता माफ करा. परंतु ठीक आहे बंटीला अजून सूर गवसला नाही तेच मला म्हणायचं होतं. फक्त नावांमध्ये फरक झाला. मयूर नॉन स्ट्राईकला बंटी स्ट्राईकला गेलेला आहे. मोठे फटके 1-2 येणं गरजेचं आहे. फटका आलाय परंतु पाहायचं आपल्याला की हा डिक्लेअर झोन मध्ये जाईल का. इट्स अ डिक्लेअर झोन. हे बॅड लक आहे. फटके कुठे मारायचे हे सुद्धा तुम्हाला भान राखणं इथं गरजेचं आहे. फटके येत आहेत तुमच्याकडून परंतु ते जास्त एनकॅशमेंट देत नाही धावांसाठी. सिंगल येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. 21 ऑन द बोर्ड. नक्कीच या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ज्यावेळी जो ऋतिकचा जर शेवटचा जो षटकार आला त्यावेळी चेरुबास्फोट वाचर संघाच्या खेळाडूमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि तोच षटकार कदाचित या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट होऊ शकतोय. परंतु पाहूया इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. मयूरच्या बॅटमध्ये चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. अजून एक मोठी विकेट प्राप्त करत असताना चेरुबास्फोट वाचर संघ फलंदाज बाद. थँक्यू डीजे. योग्य आपण अगदी बरोबर म्हणालात की थोडीशी नरमाई या ठिकाणी पसरली आहे. वातावरण थंड झालंय त्याच्यामुळे क्रिकेट थंड झालंय. फटके सुद्धा थंडपणे जात आहेत. एलिव्हेशन्स मिळत नाही कारण मॉइश्चर आहे हवेमध्ये. ते कारण ठरू शकतं. चेंडूमध्ये सुद्धा मॉइश्चर निर्माण झालाय आणि त्याच कारणाने या ठिकाणी मोठे फटके एलिव्हेशन त्या फटक्यांना मिळत नाहीये. धावसंख्या 21 आणि यॉर्कर डिलिव्हरी बेस उडवली ऑफसाईड आणि मिडल स्टंप वरची. फलंदाज बाद. बंटीला परतावं लागेल. या ठिकाणी पाहायला मिळते उज्ज्वल शेलारकडनं धक्के पे धक्का इथे मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच धावसंख्या जी आपण पाहतो कार्य सर नक्कीच आफ्टरनून किंवा मॉर्निंग जर असतं तर नक्कीच आपण म्हणू शकलो असतं की नक्कीच हा टार्गेट सहजपणे विकी स्पोर्ट कुशांगाने पार केला असतं. परंतु आपण पहिल्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं होतं की माऊली स्पोर्ट आमने संघ असं वाटलं होतं की नक्कीच हा सामना जिंकेल आणि नक्कीच टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. परंतु नक्कीच अशाच प्रकारची आपल्याला नक्कीच दमट वातावरण पाहिलं आणि त्या सामन्यामध्ये मात्र माऊली स्पोर्ट आमने संघाला पराभव स्वीकारावा लागला. तशाच प्रकारची परिस्थिती आता मात्र या ठिकाणी विकी स्पोर्ट कुशी संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी टॉसनी फरक पडला म्हणू शकतो. टॉस विननी फरक पडला आणि नक्कीच हुशारीने कॅप्टनने बॅटिंग घेतली हे आता सिद्ध झालं. कारण दिवसभरामध्ये बरेचसे सामने चेस करताना गमावलेत संघांनी. ते बरोबर साधले या ठिकाणी. हिरामण ह्या कॅप्टननी क्लेवर आणि या ठिकाणी अजून क्लेवर विकेट. हॅट्रिक हॅपन्स हिअर. गोलंदाज उज्ज्वल शेलार. क्या बात आहे. अभिनंदन.
पहिली हॅट्रिक गुरुनाथ जांभूलपाडा, दुसरा संजय एवईचा आणि तिसरी हॅट्रिक साध्य केली इथे साकार केली ती म्हणजे उज्ज्वल शेलार फ्रॉम वाशेरे. क्या बात आहे, तिघांनी हॅट्रिक इथे नोंदीत केलेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये एक चांगली उपलब्धी म्हणू शकतो आपण, कारण 3 हॅट्रिक झाल्या. हो नक्कीच आपण जर पहिल्या दिवसाचा खेळ सोडला तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय आपल्याला. आणि या ठिकाणी एक मोठी उपलब्धी उज्ज्वल शेलारकडे पाहायला मिळते. कॅप्टन कुल पंकज पाटील येतोय खेळण्यासाठी. एक धाव सहजपणे पूर्ण करतो. यष्टीरक्षक माहिती अतिशय वेगाने जातात चेंडूवर आणि अजून एक धोका पत्करावा लागेल. असं वाटतं की जणू का सामना सोडला आहे विकी स्पोर्ट कुस्ती संघाने. ज्याप्रमाणे एका पाठीमागे एक गडी इथे मात्र बाद होत आहेत आणि मात्र वाशिरा संघाचा मैदानाच्या आतमध्ये जल्लोष इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्ती. एकूण धावसंख्या पाहू शकतो आपण 22 धावा, येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता की 25 धावांची आवश्यकता. नक्की शरीर भाषेचा विचार केला तर बबलूची शरीर भाषा पॉझिटिव्ह होती. बाकी सगळे फलंदाज निगेटिव्ह शरीर भाषेनेच खेळले. तेच कारण ठरतं की आपण जसं म्हणालात की सामना सोडला की काय पूर्णपणे मनाने तयार नाहीयेत. जसं अग्रेसिव्ह भूमिका घेतली या ठिकाणी चेरो वाशिरे संघाने. फलंदाजीमध्ये सुद्धा अग्रेसिव्ह होते, गोलंदाजीमध्ये सुद्धा अग्रेसिव्ह आणि पूर्णपणे परफेक्ट पॅकेज आहे त्यांचा. फिल्डिंगमध्ये सुद्धा जबरदस्त अटॅक करतायत, प्रेशर टाकतात. तेच कारण ठरलं पूर्णपणे बॅकफुटला गेलाय कोकसे संघ या ठिकाणी. मित्र म्हणून एक बबलू पाटीलची खूप मोठी चुकी पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकामध्ये एक षटकार आणि चौकार आला होता. नक्कीच जर संयम जर स्वतःवर ठेवला असतं बबलू पाटीलने तर या सामन्याचं चित्र आपल्याला अजून काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु नक्कीच मोठा फटका केल्याचा त्याला मोह मात्र आवडता आला नाही आणि आपली स्वतःची विकेट्स मात्र त्यांनी फेकली आणि त्यानंतर ही दुर्दशा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु नक्कीच आकाशला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की सीमारेषा विकेटच्या समोर आहेत, विकेटच्या पाठीमागे नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 5 चेंडू विजयासाठी 24 धाब्यांची गरज. पण सामना सोडण्याचं कारण काय? व्हाय दे यू आर गिव्हिंग गिव्ह अप का देत आहे? कारण 6 चेंडूमध्ये 22 धावा अनेक वेळा झालेल्या आहेत. चेतन मैदानामध्ये अजून आहे, जो स्ट्राईकला आहे आता, परंतु चेतनला पूर्णपणे थांबवत आहे. माहिती महेंद्र समोर आहे, स्लो रन होता, यॉर्कर डिलिव्हरी होती बॅट अँड पॅटच्या मध्ये. खोलट टप्प्याचा चेंडू नियंत्रित करतो कारण चेतन पाटील मध्ये गोपनीय फटके मारण्याची क्षमता नाहीये जसे माहिती महेंद्र मारू शकतो. चेतन पाटील हा क्लासिकल स्ट्रोकर आहे आणि बरोबर त्याला अचूक चेंडू निर्धारित केला चेतन पाटीलने, माहितीने. नक्कीच चांगली गोलंदाजी इथे मात्र माहिती हाताळतो. या मोठी एज लागते. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनकडे जात असताना परंतु नक्कीच यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतोय सिंगल या चेंडूवर. आणि आता मात्र या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत आणि या 3 चेंडूमध्ये पाहिलं तर 22 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे प्रेक्षक सुद्धा रिटर्न परतीचा प्रवास करू लागलेले. पक्षी आपल्या घरच्याकडे जात असतात सायंकाळच्या सत्रामध्ये, तसे प्रेक्षक वर्ग आपल्या घराकडे आता मात्र रवाना होत आहेत. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग कुठे जाऊ नका, सामना अजूनही बाकी आहे. 2 चेंडू विजयासाठी 16 धाब्यांची गरज. नक्कीच का नाही, एखादा मिरॅकल, एखादा समजा आता नो आला त्यावरती षटकार आला तर नक्कीच मग काय योगी पाटील होऊ शकतं. इट मे पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. झालेला आहे टेनिस क्रिकेटमध्ये. एका षटकामध्ये 60 धावा कुठलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 9 चेंडू स्वेर होते आणि नक्कीच या ठिकाणी तसं काय होईल का? आता जर एखादा नो आणि षटकार आला तर ह्या सामन्याला कलाटणी मिळू शकते, प्रेक्षक रिटर्न येऊ शकतील. हो नक्कीच नक्कीच. इथे मात्र तशी प्रकारे चुकी मात्र माहिती महेंद्र करणार नाही, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की 2 लिगल चेंडूंची आवश्यकता आहे आणि नक्कीच पूर्णपणे विजयावर इथे मात्र नक्कीच शिक्कामोर्तब करत असताना या ठिकाणी चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघ औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या सामन्यातील आणि आजच्या दिवसाच्या खेळातील. वाव, व्हॉट अ शॉट! आकाश जोशीच्या बॅटमधून रिव्हर्स फटका इथे मात्र पाहायला मिळतो. चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार आणि या स्पर्धेच्या बाहेर होत असताना विकी स्पोर्ट कुक्षे संघ हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन वाशिरा संघ. तर विकी स्पोर्ट कुक्षे संघाने हा 8 धावेने मात्र सामना पत्करावा लागला. मी म्हटलं होतं की तो सिक्सर लागला होता शेवटच्या चेंडूवर, तोच षटकार टर्निंग पॉईंट होऊ शकतो आणि तेच दृश्य आपण पाहतोय धावफलकावर. नक्कीच आपण त्याचं विश्लेषण सुद्धा केलं, उल्लेख केला होता की जो षटकार आहे तो खूप फरक करेल सामन्यामध्ये आणि तोच इम्पॉर्टंट ठरला या सामन्यामध्ये. प्रेशर आलं शेवटी, विशेषतः म्हणजे हाराकिरी जास्त झाली फलंदाजांकडून. कॅल्क्युलेटिव्ह खेळ दाखल झाला नाहीये, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क नाही घेतले. जो आला तो अग्रेसिव्ह भूमिकेमध्येच आला आणि तेच कारण ठरलं. या ठिकाणी पाणी पाजलं जवळपास विकी स्पोर्ट कुक्षे संघाला चेरोबा वाशिऱ्याने.